मातोश्रीच्या अंगणामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये बंडखोरी झाली आहे। वॉर्ड क्रमांक 95 मधून चंद्रशेखर वायगणकर हे नाराज आहेत। वायगणकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहे अशी सध्या माहिती मिळते। वॉर्ड क्रमांक 95 मधून हरी शास्त्रींना उमेदवारी देण्यात आलेली आहे। मातोश्रीवर ज्या उमेदवारावरून नाराजी नाट्य घडलेलं होतं त्या उमेदवाराची अखेर बंडखोरी। प्रभाग क्रमांक 95 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून हरी शास्त्री यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। मात्र याच प्रभागात आता ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक चंद्रशेखर वायगणकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतलेला आहे। कृष्णात पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णात, इथे ठाकरेंच्याच शिवसेनेमध्ये बंडखोरी झालेली पाहायला मिळते। अपक्ष उमेदवारी भरण्याचा निर्णय वायगणकरांनी घेतलाय। शिवसेना ठाकरे गटात तर बंडखोरी ही आहेच, त्याचबरोबर मातोश्रीच्या अंगणामध्ये ही बंडखोरी होते हे सर्वाधिक जास्त विशेष आहे। कारण वांद्रे पूर्व मतदारसंघ या ठिकाणी 95 नंबरचा वॉर्ड जो आहे त्या ठिकाणी ही बंडखोरी होते। ज्या मतदारसंघातून ज्या प्रभागातून चंद्रशेखर वायगणकर हे 2017 साली नगरसेवक म्हणून निवडून आले होते आणि स्टँडिंग नगरसेवक होते, त्यांच्यासाठी आमदार अनिल परब हे प्रयत्नशील होते की त्यांना उमेदवारी देण्यात यावी, परंतु त्यांना डावलून वरुण सरदेसाई यांचं मत हे हरी शास्त्री यांना उमेदवारी देण्यात यावी अशा प्रकारचं होतं। आणि हरी शास्त्री यांना एबी फॉर्म दिल्यानंतर आता चंद्रशेखर वायगणकर यांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आज ते फॉर्म भरतायत। त्यामुळे मातोश्रीच्या अंगणातच बंडखोरी ही शिवसेना ठाकरे गटात लागलेली पाहायला मिळते। त्यामुळे ही बंडखोरी शमवण्यासाठी अनिल परब स्वतः प्रयत्न करणार की उद्धव ठाकरे प्रयत्न करणार हे पाहणं देखील गरजेचं आहे। धन्यवाद। आणि त्यामध्ये त्यांना यश येतं का हेही सुद्धा महत्त्वाचं आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।